आम्ही पकोडे बनवण्यासाठी मटण आणलेले आहेत बाजारामधून. तर आम्ही इथं सोललेले आहेत आणि इथं याचे सोले टाकलेले आहे सोलून. तर हे लसूण आहे, यामध्ये आलू आहे, यामध्ये जिरं, लसूण, आलू, बटर, कोथिंबीर असं मिक्स करून आपल्याला याचे कूट बनवायचं आहे. नंतर आपले पकोडे कशा पद्धतीने करायचे तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. आता यामध्ये थोडं आपण ओवा पण टाकून घेऊया, कारण की यानं थोडं टेस्टी होईल. आता आपण ओवा पण टाकत आहे आधी. याच्यानंतर 2-3 मिरच्या टाकत आहे, हरी मिर्च. आता यामध्ये सर्व हे व्यवस्थित टाकून घ्यायचं. चला आपण आता हे भांडं मिक्सरला लावूया. व्यवस्थित लावून घ्यायचं. आता मी हे व्यवस्थितरित्या लावून घेतलेलं आहे. तर आपण याला आता झाकून घेऊया. आता मी चालू करत आहे मिक्सर. आता हे थोडं फिरून घ्यायचं. आता तुम्हाला आवाज येणार नाही. तुम्हाला कूट कसं झालं ते मी तुम्हाला दाखवेल. बघा आता अशा प्रकारे हे बघूया आपण कसं झालं ते. आता बघा अशा प्रकारे झालं आहे. तर आपण थोडं बारीक नाही झालं तर आपण याच्यात थोडं आता पाणी घालून घेऊया. असे आता चांगल्या प्रकारे याची आपण पेस्ट केली आहे कूट. तर आपण आता याला एका पातेल्यामध्ये मिक्स करूया. पातेलं घेऊन त्यांनी टाकून सर्व सामान मिक्स करून तुम्हाला पकोडे कसे करतात ते मी आज सांगणार आहे तुम्हाला. आता आपण जे काही मिक्सरमधून कूट काढलेलं आहे ते आता पातेल्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता यामध्ये थोडं आपण आता कांदे मिक्स करूया. थोडे कांदे मिक्स केल्यानंतर आपण आता चवीनुसार यांनी आपण थोडं 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे. त्यानंतर थोडीशी हळद, जिरं, लसूण तर आपण यांनी अगोदरच टाकलेलं आहे, कोथिंबीर आहे. आता आपलं बेसन टाकायचं राहिलं आहे यांनी. आता आपण यांनी थोडंसं बेसन टाकून घेऊया. यानंतर यांनी आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं. अगोदर मिक्स करूया, नंतर जेवढं पाणी लागते का तेवढं आपण टाकून घ्यायचं, जर कडक वाटलं असेल तर. आता आपण छोट्याशा गॅसवर पकोडे करणार आहे. एक कढई ठेवली. तर यामध्ये जेवढं लागते तेवढं आपण ऑइल टाकून घेऊया, तेल. अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं. आता हे थोडंसं गरम होऊ द्यायचं. नंतर त्यांनी आपण छोटे छोटे पकोडे टाकूया. तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आता आपण हे असं थोडंसं हाताने घेऊन आपण छोटे छोटे पकोडे काढूया. छोटे छोटे काढून घ्यायचे टाकून, कारण ते चांगल्या प्रकारे तळण्यात येतील. स्वाद अगदी चांगला येत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असे चांगल्या प्रकारे एकदम भाजू द्यायचे, वाफवून घेऊ द्यायच्या अगोदर. नंतर याला आपण पलटूया. अगदी हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं. चांगले व्यवस्थितरित्या भाजू द्यायचे, थोडे लाल लाल होऊ द्यायचे.
आता याला कलर आला आहे, भाजले आहे योग्य प्रकारे. आता हे असे थोडे थोडे करून आपण काढून घेऊ. बघा अगदी छोटे छोटे झाले आहेत मस्त. बघा मित्रांनो, अगदी कुरकुरीमध्ये झालेलं आहे. छानपैकी मस्त नरम आणि स्मूथमध्ये झालेले आहे. खायला अगदी टेस्टी लागत आहे. मी खाऊन बघितलेलं आहे. अशा प्रकारे झालेले आहेत आपले पकोडे तयार कमी वेळामध्ये. बघा मित्रांनो, अगदी चांगल्या प्रकारे आपले पकोडे तयार झालेले आहेत. माझं यूट्यूब चॅनल आहे राजू करोडे. या यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. आता हे पकोडे मी तर खाणार आहे, तुम्ही पण नक्की खायला या.